आणि 5 वर्षात मेलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पोराबाळांचं काय, त्याच्या कुटुंबाचं काय? अरे किती विश्वास ठेवायचा? आता कर्जमाफीची आवश्यकता आहे की सर्व शेतकरी मेल्यावर आहे? कर्जमाफीची तुमची मागणी होती, शेतकरी देखील तेच म्हणत होते की सरकारनं 7/12 कोरा करावा, मात्र तसं 7/12 कोरा यामुळे होईल का? कर्जमाफी करू असं मुख्यमंत्री म्हणतात. कधी करणार? जर जानेवारी ते सप्टेंबर एकट्या मराठवाड्यामध्ये 700च्या पलीकडे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 781. आता कर्जमाफीची आवश्यकता आहे की सर्व शेतकरी मेल्यावर आहे? देऊ कर्जमाफी करू, कधी करणार? तुम्ही सांगा आम्हाला. 4 महिन्यामध्ये करू, 6 महिन्यामध्ये करू, वर्षभरामध्ये कधीतरी सांगा ना. तुम्ही घोषणा करून निवडणुकीच्या पूर्वी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करून वर्ष झालंय, देतोच म्हणताय, आमच्यावर विश्वास ठेवा. अरे किती विश्वास ठेवायचा? आणि देणार कधी? म्हणजे काय शेवटच्या वर्षात द्यायचं ठरलं काय? निवडणुकीच्या वर्षात आम्ही कर्जमाफी दिली सांगायला, आणि 5 वर्षात मेलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पोराबाळांचं काय, त्याच्या कुटुंबाचं काय? तो उद्ध्वस्त झालेल्या माणसाचं काय? यावर कोण बोलणार आहे? त्यामुळे यावर आमचा फार काही विश्वास नाही. त्यांनी दिल्याशिवाय, लबाळाचं जेवण खाल्ल्याशिवाय खरं नाही. हे लबाळांचं निमंत्रण आहे असं आम्ही मानतो. तुम्ही म्हणाले की आकड्यांची फेरफार आहे, आकडे फुगून सांगितले जात आहे. कोणत्या प्रकारचे आकडे असं वाटतं तुम्हाला यामध्ये फुगून सांगितले? सगळेच आकडे फुगवले जात आहेत. 38 लाख हेक्टर जमीन जर झाली, त्याच्या आम्ही 2 हेक्टर पर्यंत जरी मदत काढली आणि आत्ताच्या याला एव्हरेज जरी काढला तर 17,000 कोटीच्या वर होत नाही. मग 31,000 कोटी आले कुठून? 31,628 कोटी पुरा कोणाला देणार? जमीन खरडून गेला त्याचा हिशोब काढलाय. ते सगळं काढल्यानंतर यामध्ये आकडे जुळतच नाही. आकड्यांचा खेळ आहे असं आमचं स्पष्ट आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.